चौथीपासून आपल्याला शिवाजी महाराज समजायला सुरुवात झाली, हो. पण तुमच्या आयुष्यात केव्हा आले आणि कसे आले? महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहाल तर छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माच्या आधीपासून आमच्या आयुष्यात येतात, म्हणजे खास करून महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळींच्या आयुष्यात. कसं तर आपल्याकडे गर्भसंस्कार नावाचा प्रकार आहे आणि या गर्भसंस्काराच्या वेळी खास करून महाराजांची गाणी, महाराजांचं चरित्र या सगळ्या गोष्टी आवर्जून वाचल्या जातात. त्यामुळे गर्भामध्ये असतानाच पहिले संस्कार होतात ते महाराजांच्या या गुणवैशिष्ट्यांचे. एकदा महाराजांचं चरित्र वाचलं, जन्माला आल्यानंतर पहिल्या 2 वर्षात जेव्हा बाळ हळूहळू बोलायला लागतं, आता माझी मुलगी मिथिला ती आता 1.5 वर्षाची आहे, पण महाराज दिसले की जय हे आता ती बोलायला लागली आहे. त्यानंतर पुढचा टप्पा जो आपण म्हटलं तसं की चौथीच्या इतिहासामध्ये महाराजांची पहिली ओळख होते. महाराजांबद्दलचं ते पूर्ण एकमेव पुस्तक आहे की जे फक्त महाराजांच्या इतिहासाशी निगडीत आहे. दुर्दैव असं आहे की त्यानंतर पुढचा इतिहास सगळा पूर्ण जागतिक होऊन जातो. त्यानंतर महाराज आम्हाला स्वतःहून वाचावे लागतात, पण ते एक आहे की बाबा चौथीच्या पुस्तकात महाराज आपल्याला वाचायला मिळतात. मग एक 7वी 8वी 9वीला गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे यार, महाराज तर चौथीलाच मागे सुटले, आता आपल्याला काहीतरी वाचत राहायला पाहिजे. कारण आजूबाजूच्या वातावरणात शिवजयंती असेल किंवा इतर महाराजांशी निगडीत ज्या ज्या गोष्टी घडतात तर त्या सगळ्या कानावर पडत असतात आणि मग कळतं की अरे यार, महाराजांबद्दल इतकं प्रेम आहे, आमच्यापेक्षा सगळी मोठी मंडळी महाराजांबद्दल सतत नाव घेत आहेत, त्यांच्याबद्दलचे त्यांचे अनुभव सांगत आहेत, त्यांचा पराक्रम सांगतात. मग आणखीन एक गोष्ट सुरू होते, ते म्हणजे महाराजांबद्दल वाचणं. मग ज्या कादंबऱ्या असतील किंवा संदर्भ ग्रंथ असेल, महाराजांचं चरित्र असेल, तर ते वाचत राहायचं. मग त्यातून महाराज ओळखत राहायचे. आणि मग थोडंसं कॉलेजला गेलं की एक स्वातंत्र्य मिळतं घरातून बाहेर फिरण्याचं. मग तिथून सुरुवात होते ते गिर्यारोहणाला, ट्रेकिंगला. मग तुम्ही महाराजांच्या गडकोटांवर जाता, महाराज पाहायला, महाराज अनुभवायला सुरुवात करता, महाराजांच्या निमित्ताने त्यांचे गडकोट अनुभवायला सुरुवात करता. जे वाचलेलं असतं त्या एखाद्या पुस्तकामध्ये, एखाद्या कादंबरीमध्ये की अरे ह्या किल्ल्यावर हे सगळं घडलं होतं, बरोबर, ते तुम्ही तिथे जाऊन अनुभवता. असा एक साधारण प्रवास असतो. माझाही नेमका हा जो काय महाराजांबद्दलचा जो प्रवास आहे तो हा असाच झाला. चौथीपासून आपण महाराज वाचले आहेत, पण त्याच्या आधीचा आपण इतिहास बघितला तर ऑब्व्हियसली आपल्याला अशोक सम्राट वगैरे हे सगळं मिळतं पाहायला. नंतर येतात महाराणा प्रताप आणि महाराणा प्रताप नंतर डायरेक्ट येतात शिवाजी महाराज. बरोबर. तर हा जो मध्ये गॅप आहे 300-400 वर्षाचा, तर हा आपल्या इथे एक पोकळी का निर्माण झाली आहे? ओके, आता आपल्याकडे अडचण काय निर्माण झाली, फितुरीने का होईना आपल्या इथे मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी प्रवेश केला. एकदा तो प्रवेश झाला त्यानंतर ती मंडळी थांबली नाहीत. म्हणजे आधी असं व्हायचं की फक्त आक्रमण व्हायचं, लूट व्हायची आणि मग ही सगळी मंडळी पुन्हा त्यांच्या त्यांच्या प्रदेशात जायची. कंधार असेल किंवा त्या भागामध्ये ही मंडळी जायची. अफगाणिस्तान किंवा इतर सगळ्या ठिकाणाहून त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि मग ही मंडळी आली की लूट करायची आणि पुन्हा जायची. पहिल्यांदा महाराणा प्रताप आणि ह्या सगळ्या ह्याच्या आधीच्या काळामध्ये पहिल्यांदा हा मुस्लिम आक्रमणकर्ते आल्यानंतर, म्हणजे तुम्ही अगदी तुघलक, खिलजी आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या आधीच्या, तर ही मंडळी आली आणि ही इथे स्थिरावली. त्यांना दिल्ली खुणावायला लागली. म्हणजे दिल्ली हे केंद्रीय सत्ता केंद्र होतं, त्याच्यामुळे दिल्लीच्या तख्तावर ज्याचं राज्य असेल त्याचा अवघ्या भारतावर, हिंदुस्थानावर राज्य असेल, अशा पद्धतीने तेव्हाची धारणा होती. आणि मग ही मंडळी आली, ही इथेच राहिली आणि त्यानंतर मग ह्या मंडळींनी इथे राज्य करायला सुरुवात केली. आता हे राज्य कुठपर्यंत आलं तर मग आपण आता खिलजी, तुघलक, त्याच्यानंतर बहामनी राज्य. आता बहामनी राज्य हे केंद्रात म्हणजे तुमच्या दिल्लीमध्ये राज्य करत होतं. आता या बहामनी राज्याचे 5 तुकडे पडले. मग आता हे 5 तुकडे कुठले तर बाबा आदिलशहा, निजामशहा, बेरीदशहा, त्याच्यानंतर तुमचा कुतुबशहा आणि इमादशहा, असे हे 5 विभाग झाले. त्याच्यापैकी जे सगळ्यात बलाढ्य 2 होते किंवा 3 आपण म्हणू फॉर अ सेक की तुमचं आदिलशहा, निजामशहा आणि कुतुबशहा, ह्या तिघांच्या तुलनेमध्ये इमादशहा आणि बेरीदशहा तेवढी त्यांची छोटी छोटी राज्य होती. आणि मग ही याच निजामशाही आणि आदिलशाहीने गिळंकृत केली. आता 3 राहत आहेत, एक कुतुबशहा, त्याच्यानंतर आदिलशहा, त्यानंतर निजामशहा. त्यानंतर बाबरचं सुद्धा आगमन झालं आणि बाबरच्या निमित्ताने मुघल साम्राज्य दिल्लीमध्ये आलं. तोपर्यंत ही जी मंडळी होती ही दक्षिणेत होती.
तिन्ही मंडळी तुमची कुतुबशहा, आदिलशहा आणि निजामशहा. आता हिंदुस्थानाचे 2 भाग पडले, एक उत्तर भारत आणि एक दक्षिण भारत. म्हणजे दक्षिणेकडच्या पातशाया आणि उत्तरेकडच्या पातशाया. उत्तरेकडच्या पातशायांमध्ये तुमचा मुघल आले पूर्णपणे आणि तुमच्या दक्षिणेकडच्या पातशाहीमध्ये आदिलशहा, त्याच्यानंतर निजामशाही आणि कुतुबशाही आली. तर मग ही जी मंडळी आली आणि ही इथे स्थिरावली, त्यानंतरचा हा तुम्हाला जो गॅप दिसतोय तो त्यानंतरचा आहे. म्हणजे आधी येऊन लूट करून निघून जायचे, त्यानंतर मग ह्या लोकांनी राज्य करायला सुरुवात केली. कारण ह्यांना लक्षात आलं की या जनतेमध्ये एकी नाही आहे. एकी असती तर कदाचित हे चित्र वेगळं असतं. दुर्दैवाने जर तुम्ही पाहाल इतिहासामध्ये झाकून, तर माझ्या बाजूच्या एखाद्या हिंदू राजाला मला त्याचा पराभव करता यावा, त्याला परास्त करता यावं म्हणून आम्ही ह्या आक्रमणकर्त्यांना भारतामध्ये बोलवून घेतलं. आणि मग ते तर आले, त्यांनी मदत केली, त्या बदल्यात त्यांना एक छोटासा तुकडा आपण मदतीचा दिला, पण त्याच छोट्या तुकड्यावर ती लोकं राहिली, त्यांनी त्यांची ताकद बनवली आणि ज्या हिंदू राजाने त्यांना मदतीला बोलवलं होतं त्यालाच आक्रमण करून त्याला बाहेर पेटायला. तर हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे रेफरन्स तुम्हाला दिसतील की अशा प्रकारे हे घडलं. आणि मग त्यानंतर काही त्यांना फार वेळ लागला नाही, त्या लोकांनी थेट आक्रमण करायला सुरुवात केली. मग समोरच्या जर हिंदू राजा एखादा बलाढ्य असेल तर मग छोट्या 4-5 हिंदू राजांना एकत्र घ्या आणि मग त्यांच्या मदतीने त्याला फोडा, त्याचा पराभव केला की ह्यांना छोटे छोटे तुकडे द्या. त्यानंतर हे छोटे छोटे हिंदू राजा त्यांना पराभव करणं त्यांच्यासाठी सोपं होतं. तर फोडा आणि राज्य करा हा प्रकार ह्याच्या पूर्वीपासून ह्या लोकांनी अवलंबला आणि त्यानंतर हळूहळू हिंदुस्थान पूर्ण गिळंकृत केला.